नमस्कार मित्रांनो, फौजी महा ई सेवा केंद्र देवंगरामध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर तुमच्यासाठी सरकारची एक जबरदस्त योजना आहे. तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला चक्क 51,000 रुपये अर्थसहाय्य मिळू शकतं. हे पैसे कोणाला मिळणार, कागदपत्रे कोणती लागतील आणि अर्ज कुठे करायचा, याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे ही योजना राबवली जाते. या योजनेचे महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. मिळणारे मानधन: नोंदणीकृत कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. पात्रता: 1. कामगार हा मंडळाकडे नोंदणीकृत असावा आणि त्याची नोंदणी किमान 1 वर्ष जुनी असावी. 2. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. 3. हा लाभ फक्त पहिल्या 2 मुलींच्या लग्नासाठीच दिला जातो. आवश्यक कागदपत्रे: अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. 1. कामगाराचे आणि मुलीचे आधार कार्ड. 2. वैध बांधकाम कामगार नोंदणी कार्ड, स्मार्ट कार्ड. 3. नगरसेवक किंवा ग्रामपंचायतीकडून मिळालेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र. 4. मुलीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला. 5. अर्जदाराचे बँक पासबुक. 6. रेशन कार्ड आणि एक स्वयं घोषणापत्र. महत्त्वाची सूचना: सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अर्ज तुम्हाला लग्न झाल्यापासून 1 वर्षाच्या आत करणे बंधनकारक आहे. जर 1 वर्ष उलटून गेले तर तुम्हाला हा लाभ घेता येणार नाही. तसेच सर्व कागदपत्रे ओरिजिनल असावीत, जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही. तर मित्रांनो, जर तुमच्या ओळखीतील कोणी बांधकाम कामगार असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या फौजी महा ई सेवा केंद्र देवंगरा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही अडचण असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.